नमस्कार. मुलांना काहीतरी दुपारी खायला लागतं आणि आपल्यालाही चहासोबत काहीतरी असं आठवण येते खाण्याची. तर तुम्ही अशा प्रकारची शेव तयार करून ठेवू शकता. आरामात 15 ते 20 दिवस तुम्ही स्टोअर करू शकता. आणि आता आपण अगदी 3 ते 4 बेसिक अशाच साहित्यांपासून हे तयार करणार आहोत. चला तर वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. साहित्यांमध्ये इथे बघा मी 250 ग्रॅम एवढं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 38 ग्रॅम एवढं मी तेल घेतलेलं आहे. मीठ घेतलेलं आहे 7.5 ग्राम आणि 3.25 ग्राम एवढं तिखट घेतलेलं आहे. आपलं प्रमाण कमी असल्यामुळे साहित्याचंही प्रमाण थोडं कमी आहे. चणा डाळीचं पीठ सुरुवातीला छान असं चाळून घेतलेलं आहे. इथे आपण नेहमी जे वापरतो चणा डाळीचं पीठ तेच वापरलेलं आहे. फार बारीक नाही किंवा जाड नाही. रेग्युलर जे आपलं असतं तेच वापरलेलं आहे. तिखट, मीठ दोन्हीही साहित्य आपण या चणा डाळीच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं आपण हे मिक्स करणार आहोत. इथे तांदळाच्या पिठाचा किंवा बेकिंग पावडर, सोड्याचा कसलाही वापर केलेला नाही. साहित्यही अगदी मोजकंच आहे. इथे ओवा, लवंग पावडर, मसाला कसलाही वापर केलेला नाही. काळी मिरी काहीही मी वापरलेलं नाही. आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता नंतर आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल यामध्ये टाकणार आहोत. तेलही आपण गरम वापरलेलं नाही. तेलही साधं रूम टेम्परेचरचंच वापरलेलं आहे. तेल आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. पाहू शकता. आता आपण तेल टाकल्यानंतर या भांड्यामध्येच पाणी टाकून घेणार आहोत. सुरुवातीला 2 कप मी एवढं पाणी यामध्ये टाकणार आहे. गरज वाटली तर थोडं आणखी पाणी आपण टाकूया. ज्या प्रकारे आपण कणिक मळून घेतो त्यापेक्षा थोडं सैल आणि भज्यांचं भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट एवढं आपल्याला हे शेवाचं भिजवायचं आहे. कारण आता आपण जास्तही पातळ केली तर शेव तुमचे तेलकट होऊ शकता आणि कडक जर भिजवलं तर शेवही कडक होऊ शकतात. तर तुम्ही पाहू शकता मी ज्या प्रकारे ही तयार करत आहे चणा डाळीचं पीठ तसंच तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. थोडं आणखी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि तिखटचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर शेवाला रंगही छान येईल. इथे कुठलाही रंगही वापरलेला नाही. आता आपलं हे भिजवून तयार झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून हे दाखवत आहे. पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे शेवाचं जे मिश्रण आहे ते भिजवायचं आहे किंवा हा गोळा तयार करायचा आहे. आता दुसरीकडे तेलसुद्धा छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण शेव तयार करणार आहोत. सुरुवातीला आपण शेव तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. शेव टाकून 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत. तुम्ही जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर शेव त्यांचा रंग आहे तो तसा येणार नाही आणि जास्तच कमी ठेवली तर शेव तेलकट होऊ शकतात. तर त्यासाठी शेव टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटातच लगेच गॅसची फ्लेम कमी ठेवायची. कारण कमी फ्लेमवर तळल्यामुळे शेव छान कुरकुरीत असे होणार आहेत. तुम्हाला बारीक हवे असल्यास साच्याचं तुम्ही जे पातं आहे ते तुम्ही बारीकही यूज करू शकता. तर पाहू शकता आता हे आपले दोन्ही बाजूनी शेव छान अशी तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेली बाकीची जी शेव आहे तीसुद्धा तळून घेणार आहोत. आता मी शेवांची दुसरी बॅच तळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण शेव तयार करून घेणार आहोत. अगदी 20 मिनिटात ही रेसिपी तयार होणारी आहे. तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही किंवा फार काही साहित्य देखील याला वापरावे लागत नाहीत. अगदी काही मोजक्या वेळात आणि मोजक्या साहित्यातच तुम्ही हे तयार करू शकता. आता पाहू शकता ही सुद्धा बॅच माझी तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही शेव तयार करून आरामात ही 15 ते 20 दिवस स्टोअर करू शकता. मुलांनी वेळेवरही काही मागितलं तर तुम्ही देऊ शकता आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठीही तुम्ही हे टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता. तुम्ही आता याचा आवाज तर ऐकलेलाच आहे. तर अशा पद्धतीने माझी पूर्ण शेव तयार झालेली आहे तळून. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला किलोचं प्रमाण जर लागत असेल तर तेही कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण एका अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.